खरं तर आज महिला दिवस आहे. उत्साह आपल्यामध्ये असलाच पाहिजे. संविधानापूर्वी सती प्रथा होती, पुनर्विवाह करण्याची बंदी होती, मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, बालविवाह केले जायचं, पाळण्यात असतानाच मुलीचं लग्न करून देत होते, डोला प्रथा होती, मागासवर्गीय घरी एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्रीच जमीनदाराकडे पाठवलं जायचं. खरं तर संविधानामुळेच हे सर्व जे मनुस्मृतीचे कायदे होते ते नष्ट झाले आणि महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आज महिला राज्यकर्त्या बनण्याचं धाडस करीत आहेत. खरं तर हे संविधानामुळेच आणि महापुरुषांच्या आणि महामातांच्या इतिहासामुळे. राजमाता जिजाऊंच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता, परंतु राजमाता जिजाऊंनी राजकारभार करण्याचा न्यायनिवाडा आपल्या हाती घेतला. पहिली महिला शासक म्हणून ज्या झाल्या त्या म्हणजेच रजिया सुलतान. स्वतःच्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या बळावर पहिली महिला मुस्लिम शासक म्हणून ज्यांनी 4 वर्ष काम सांभाळलं त्या म्हणजेच रजिया सुलतान आहे. आज महिला अंतराळात जात आहे, ती डॉक्टर बनत आहेत, पीडितांची मदत करीत आहेत, वकील होऊन न्यायाची बाजू मांडत आहे, न्यायाधीश होऊन न्याय देत आहे, आमदार, खासदार, आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती होऊन स्वतःचं नाव निर्माण करीत आहे. खरं तर हे संविधानामुळे शक्य झालं आहे आणि महापुरुषांच्या बलिदानामुळे. परंतु आजही समानता नाही. आज देखील राजकारणात महिलांचं प्रमाण हे फक्त 14% आहे. महिलांच्या सुरक्षेबद्दल, आरोग्याबद्दल आज देखील पुरेसे बजेट नाही. NFH 5 च्या सर्वेनुसार 72 सेकंदाला आज देखील 72 सेकंदाला एका महिलेवर अत्याचार होतो. खरं तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वेळ देखील कमी आहे, म्हणून मला एवढेच सांगायचे की आजकल का जो भारत का युवा है वो इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून बहाता है, लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां खेल के माध्यम से अपना नाम रोशन करना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी खुशियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णाभाऊ साठे की वो काव्य पंक्त्या याद आती है आणि एवढं मी म्हणून थांबते. अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काहीकांची दखल झाली, ही न्याय व्यवस्था काहीकांची दखल झाली, ही संसद ही हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना माझा जय भीम. एवढ्या छान छान साड्या घालून आल्या पण आवाज काहीच येत नाही. जय भीम.